2009-10 जी आपली बॅच आहे ही जवळजवळ 16 वर्षांनी आज एकत्रित येत आहे आणि हा स्नेह मेळावा आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः सर्व आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी ही संधी सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली. आणि यानंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत गीत आणि स्तवन घेऊन करणार आहोत. त्यासाठी मी विद्यार्थिनींना इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन यशस्तवन सादर करायचं. स्वागत हो पाहुण्यांचे, स्वागत हो सकलांचे, स्वागत हो पाहुण्यांचे, स्वागत हो सकलांचे. हर्षाने प्रीतीने गातो गीत कीर्तीचे, स्वागत हो पाहुण्यांचे, स्वागत हो सकलांचे. शालेय परिसर दुमदुमला, शारद समुदाय आनंदला. शालेय परिसर दुमदुमला, छात्र समुदाय आनंदला. योगायोगी देव अवतरला, दिवस सोन्याचा उगवला. योगायोगी देव अवतरला, दिवस सोन्याचा उगवला. राष्ट्रगीताने करणार आहोत, त्यासाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाए तब जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. मी अक्षय गोलाब. मला आता माझा रोल नंबर नाही आठवते 10वीचा काय होता तो, पण तुमच्या बरोबरच सेम रूम मध्ये बसायचो. बरोबर, माझी बेंच ही होती. हा, छान छान. 40 सेकंड हे ऐका. ऑलरेडी ऐका ना. अरे ऐका, अरे ऐका बोला आणि बाकीचे डिस्टर्ब ना करू. तर इथनं 10वीला गेल्यानंतर मी 11वी आपलं शिवछत्रपती कॉलेज जुन्नर तिथे कम्प्लीट केलं सायन्समध्ये. त्याच्यानंतर बरं, माझं नाव अनिल नंदेव गुलाब. वाटकळचं आहे, सगळ्यांना माहितीच आहे, त्याचा काही विषय नाही. बरं, आता आपलं जे काय गेट टुगेदरचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय मला वाटतं मिथुनला आणि मड कंपनी. वाटकळचं काय जास्त हे नाही. एक मिनिट आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे काय गेट टुगेदर जे काय म्हणजे जो काय प्लॅन केलाय तो मला वाटतं जास्त मिथुनने आणि बाकीचे तुम्ही होते तेवढ्यांनी केलंय, चांगलं केलंय फक्त. आणि अजून काय सांगायचं म्हटलंय तर आपल्या ज्या काय आठवणी, आता आठवणी तर भरपूर आहे, पण आता वैयक्तिक पर्सनली पोरांमध्ये बोलू शकतो, मुलींमध्ये काय बोलू शकत नाही, त्याच्याबद्दल सॉरी. नाही 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 तर काय बोलायचे. बरं, ओके ओके. बरं, जसं टिंग्याने सांगितलं पहिलीपासून आम्ही 5वी पर्यंत पांगरीला होतो. एकतर ते कोंडाई म्हणून एक घर आहे, त्याच्यामध्ये आम्ही मला वाटतं 2री 3री 5वी पर्यंत शिकलो. त्याच्यात आपलं बिरोबाचं मंदिर आहे त्याच्यानंतर मला वाटतं बिरोबाचं मंदिर पांगरीचं आणि मारुतीचं मंदिर. त्याच्यामध्ये पहिलं आमचं 3री 4थी पर्यंत गेलं. त्याच्यानंतर 5वी पासून इकडे आलो का 6वी पासून आलो. 10वी पर्यंत इथं शिकलो. 11वी ते ग्रॅज्युएशन आपलं छत्रपती कॉलेज जुन्नर तिथे केलं. त्याच्यानंतर पोलीस भरतीचा प्रयत्न केला. पोलीस भरतीला पण भरपूर कष्ट घेतले, पण काय 2-3 वेळा फेल झालो. नंतर 2019ला निघली, त्याच्यानंतर सक्सेस झालो. अजून काय
आता सध्या मी माझी नेमणूक मी पुणे रेल्वेमध्ये पोलीस भरती झालो. त्याच्यानंतर माझी सध्या नेमणूक आता मिरज म्हणून आहे. मिरज जिल्हा सांगली, तिथं मी नेमणुकीला आहे. अजून पहिली गोष्ट म्हणजे माझं लग्न झालंय, मला 2 मुलं आहेत. गुलाब आणि 4 वर्ष झाले माझं लग्न झालंय. सासरकडचं नाव अश्विनी आशिष शिंदे. सो 10वी पर्यंत मी इथे होती. 10वी नंतर मी 11वी 12वी SSC कॉलेज जुन्नरला गेलं. अक्षय आणि मी क्लासमेट होता 11वी 12वी पण, 11वी 12वी सायन्स. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये सिंहगड कॉलेजला. आणि त्यानंतर मग मी IT क्षेत्रामध्ये जॉब शोधला. सो आता अराऊंड मला 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे IT मध्ये. पर्टिक्युलरली मी सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड ऑटोमेशनमध्ये काम करते, पायथन कोडिंग लँग्वेज यूज करून. पण हा जो प्रवास होता 10वी ते आता करंट जी सिच्युएशन आहे तो अजिबात इझी नव्हता माझ्यासाठी. तरी इथून जेव्हा मी बाहेर पडली तेव्हा 11वी 12वीला पर्टिक्युलरली मला एवढा प्रॉब्लेम आला. म्हणजे मी इथे पहिल्याच बेंचवर बसायची नेहमी. तिकडे गेल्यानंतर 120 मुलांची डिव्हिजन होती आणि मला पहिल्या बेंचवर बसून पण फळ्यावरचं नीट दिसत नव्हतं. सो माझ्या मामांनी तिथे प्रिन्सिपलशी बोलून सांगितलं की हिला पहिल्याच बेंचवर बसवा नेहमी. आणि बऱ्याचदा असं होतं की माझी एक मैत्रीण होती कोमल डोंगरे म्हणून बल्लावाडीची. सर काय बोलतायत ते मी फक्त ऐकून तिच्या नोटबुकमधलं बघून माझ्या नोटबुकमध्ये लिहायची आणि घरी जाऊन परत मी त्याचे म्हणजे तसा अभ्यास केलेला आहे 11वी 12वी. आणि मी तेव्हा हे पण बघितलं की मी डोळ्यांचं ऑपरेशन करू शकते का, तर ते बोलले की नाही 18 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही ऑपरेट नाही करू शकत. मग मी 12वी तसंच केलं की तिच्या नोटबुकमधलं माझ्या नोटबुकमध्ये बघून लिहायचं. परत बायोलॉजीला असं होतं ना की मला बऱ्याच शब्दांचे अर्थही कळत नव्हते. मग ती डिक्शनरी घेतली, एक एक शब्द त्याचे अर्थ शोधून तो लिहून काढायचा, परत त्याची रिव्हिजन करायची. आणि असं करून मी 11वी 12वी खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. प्लस 6 महिने असं होतं ना की मला काही समजत नव्हतं शिकवलेलं. आणि अवंतिका सचिन पराड. सध्या मी तळेगाव दाभाडे येथे राहते. आणि माझं असं काही 10वी नंतर काही मी BCom केलं. झालं असं रडत खडत कसं तरी, जशी परिस्थिती होती तसं झालं. त्यानंतर मी 2 वर्ष CAच्या हाताखाली काम केलं. म्हणजे मी तिथे एक्सपिरियन्स घेतला अकाउंटिंगचा. त्यानंतर मी जवळपास 2-2.5 वर्ष मुंबईला जॉब केला अकाउंट्समध्ये. मग मी पुण्याला मग मला एक US बेस्ड कंपनी मिळाली जिथं US अकाउंट्स होतं. मग मी तिथं 2 वर्ष US अकाउंट्समध्ये जॉब केला, असिस्टंट अकाउंटंट म्हणून. आणि मग त्यानंतर 2020मध्ये कोरोनामध्ये लग्न झालं. कुणालाही न बोलवता, जसं अक्षय म्हणलं मी कुणाला बोलवणार नाही, तसंच माझं झालं. कुणालाही न बोलवता फक्त आई वडील होते आणि सासू सासरे होते, थोडीफार लोक होती, मामा मामी जे असतात नावाला ते होते. असं लग्न झालं माझं. आणि त्यानंतर तसे बॅड एक्सपिरियन्स खूप आहेत लाईफमधले, पण ते सोडून द्यायचे आणि जे चांगले आहेत त्याच्याकडेच लक्ष द्यावं असं मला वाटतं. किशोर शांताराम दिघे. मी अण्णासाहेबला 15वी BCom केलं. त्याच्यानंतर 12वी सुटल्यानंतर मी भरतीचा प्रयत्न चालू केला. SYला मी भरती झालो, SY BComला असताना. SY BComला असताना भरती झालो. तर ती 2 वर्षामधले खूप कठीण गेले, कारण मी उत्तूरला राहायचो, नंतर आळेफाट्याला वडिलांचा विरोध होता. भरती आता मी सध्या मानपाडा पोलीस स्टेशन आहे डोंबिवलीला, तिथे आहे. 3 वर्ष झालं. टोटल माझी सर्व्हिस झाली आता 12 वर्ष पोलीस खात्यात. शाळेतले दिवस आणि आत्ताचे दिवस याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण आम्ही आता रिअल लोकांना फेस करतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी स्थिरस्थावर व्हा लवकरात लवकर, जेणेकरून येणाऱ्या काळात स्वतःला सिद्ध करू शकता. कारण बाहेरची परिस्थिती भयानक आहे खूप. कारण प्रत्येक क्षणोक्षणी पदोपदी माणसाला स्वतःला उभं ठेवावं लागतं आणि अडचणीत असल्यावर कोणी मदत करत नाही. पोलीस डिपार्टमेंट हे सांगतं की तुम्ही स्वतः एवढं काबिल व्हा की तुम्हाला ऐन वेळेला तुम्ही स्वतःच सगळ्यात मोठी हिंमत दाखवू शकाल. कारण ऐन वेळेला कोणी येत नाही. जेव्हा आपल्यावरती केस कोणी येत अशी स्पेसिफिक काय नाही आहे एखादी. कारण आम्ही बॅक बेंचर होतो आणि थोडंसं आम्हाला वेगळा आमचा पॅटर्न होता, आमच्या मस्तीत होतो आम्ही. आणि माझं लग्न झालं 2016ला. मला एक मुलगा आहे आणि माझा भाऊ एक्सपायर झाला 2023मध्ये. त्याचा मुलगा पण मीच हे करतो, अडॉप्ट केला त्याला.
फक्त सगळेजण एकत्र राहा. आपला ग्रुप आहे. एनी टाइम कधी कोणाला काही मदत लागली तर बिनधास्त सांगा. 24 तास. नाव मंगल विकास घोलप. मी आता 12वीपर्यंत माझं शिक्षण मड येथे झालेलं आहे. मी 13वीला कन्या विद्यालय ओतूर इथे शिक्षण घेतलं. 14वीला असताना मी भरती झाले. ग्रॅज्युएशन माझं बाकी राहिले आणि सध्या मी आता 12 वर्ष झाले मला सर्व्हिसला पोलीस या खात्यामध्ये. किशोरनी पोलिसांविषयी म्हणजे सांगितलंय महत्त्वाचं काय ते. आणि आता मी वागळे स्टेट येथे कार्यरत आहे. CC10S हा टेबल मी सांभाळत आहे. आणि माझी एक आठवण म्हणजे मी 4थीला असताना ते घरी दरवाजावर येतात ना पोलीसची कपडे घालून भैरूपी, त्यांना बघून मी इतकी घाबरलेली की मी घरात जाऊन दरवाजा बंद केला आणि आईला सांगितलं की पोलीस आले दरवाजावरती असं. पण तेव्हापासून मनात इच्छा झाली की पोलीसच बनायचं. ती इच्छा मनात घेऊन मी तो प्रवास केला. मी संगमनेर येथे माझी मैत्रीण नलिनी पानसरे तिने ॲडमिशन घेण्यासाठी गेली होती. मी इतका अट्टहास केला की मला पोलीस व्हायचंच आहे आणि तिच्यासोबतच अकॅडमीला जायचं आहे. आम्ही संगमनेर येथे गेलो. तिथं ॲडमिशन घेताना त्या लेडीजने आम्हाला माहिती दिली, परंतु माझ्या वडिलांचा फोन आला. मी संगमनेरला गेले, त्यांना कुणीतरी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की मुलीला पोलीस खात्यात पाठवू नका, कारण की नाईट ड्युटी असते, कधी फोन आला तरी इमर्जन्सी जावं लागतं. आणि मी त्या लेडीजने आम्हाला माहिती दिली, तिच्या हातात पैसे द्यायचे ॲडमिशनचे. फोन आल्यामुळे मी ते पैसे दिले नाही. पूर्ण संगमनेरचा घाट मी रडत आली घरी. 3 दिवस मी जेवली नाही, अंथरुणावरून उठली पण नाही. पण मनात जिद्द होती की पोलीसच बनायचं. कॉलेज चालू असताना मी ॲडमिशन घेतलं आळेफाट्यावरती. ते पण वडिलांना माहीत नव्हतं. आजीनीच मला म्हणजे ॲडमिशनचे पैसे वगैरे दिले. आजीला माहीत होतं की म्हणजे मी जिद्दच धरली की मला पोलीस व्हायचे. मग मी कॉलेजला म्हणून जायची आणि ग्राउंड वगैरे करायची. दुपारनंतरच मी घरी यायची कॉलेजच्याच टायमिंगला आणि घरी आल्यावरती मी अभ्यास करायचे. असा प्रवास केला. माझ्या नशिबाने 6 महिन्यातच भरती निघली आणि भरती निघत म्हणजे अभ्यास पण एवढा पण चांगला नव्हता, पण माझ्या नशिबाने मी झाली आणि मी ठाणे सिटी येथे 3रा नंबर आलेला आहे माझा. बस एवढे बोलून मी 2 शब्द थांबवते. माहिती ना बरं, मी प्रीती विलास सकवे. मी 10वी नंतर 11वी ते BCom जुन्नरला केलं. जुन्नरला आतिश अनिल आणि अक्षय श्रीधर आम्ही सगळेजण एका बॅचला होतो. BCom नंतर मी MCom केलं. MCom करत असताना मी CA कडे जॉब पण केला 3 वर्ष. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला फोर्स केला. मग मी लॉकडाऊनमध्ये MBA केलं, एक्सटर्नल MBA केलं DY पाटीलला. त्याच्यानंतर मी असं PDCC बँकेत पण जॉब केला. त्यानंतर मला एक ऑफर आली चांगली SDFCमध्ये MBAच्या बेसवर सेल्स मॅनेजर म्हणून. मी तिथं जॉब जॉईन केला. त्याच्यानंतर परत माझा 2 वर्ष तिथं मला कंप्लीट झाले. SDFCला जुन्नरला होते मी. त्याच्यानंतर मला ॲक्सिस बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून ऑफर आली 2 वर्षानंतर. मग मी तिथं असिस्टंट मॅनेजरच्या मनसरला जॉब केला. अपडाऊन वगैरे सगळं काही पॉसिबल नव्हतं. त्याच माझा एक छोटा मुलगा आहे 4 वर्षाचाच आहे आता. मग मुलाला पण घरी वेळ द्यायला पाहिजे मग किंवा असं नाही का. मी असं विचार केला की माझे मिस्टर पण चांगले पैसे कमवतात, मी पण पैशाच माग लागायला नको नाही का. मग मी असं विचार केला की जाऊ दे, बँकेत टार्गेट वगैरे पण प्रेशराईज वगैरे जास्त असतं नाही का. मी म्हटलं की मला मॅनेजरचीच दुसरी ऑफर आली पराग नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये नारायणगावला. मी तिथं आता जस्ट 2 महिने झाले जॉईन केले. रामसे माहेरकडचं आणि सासरकडचं सारिका संतोष भालची. माझं बालपण हे मडमध्येच गेलं. लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. 4थी पर्यंत मडमध्येच आणि इयत्ता 9वी पर्यंत हे मडमध्येच गेलं. नंतर मी 10वीला ॲडमिशन घेतलं सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ओतूरला. तिथे गेल्यावर मला काही ॲडजस्ट होईना, तरी मी तसंच ॲडजस्ट केलं. अभ्यासामध्ये पण माझी प्रगती ही खालावली, कारण की त्या रूम पण छोट्या होत्या. मडमध्ये कसं इथे हवेशीर वातावरण वगैरे चांगलं होतं, तसं तिथे मला काही हे झालं नाही. काय माझं सूट काही झालं नाही. तर केला तसाच अभ्यास केला, असंच रखडत केला. असं वाटत होतं एखादा विषय. वैभव सावळेराम मस्करे. तसं सांगायला गेलं तर कोणाचं भरपूर शिक्षण झालं आहे, कोणाचे DED झाले, कोणाचं MA झालं. तसं माझं काही झालं. तुमच्या सगळ्यामध्ये माझं शिक्षण कमी आहे. तसं पाहायला गेलं तर मी 2011-12मध्ये 12वी झाली. 12वी ते पण 11 नंतर मी मोटर वाहिनी शिकायला गेलो जुन्नरला. अक्षरशः तिकडं शिकायला जाता माझ्या 2011
ते 2010 पर्यंत 2020 पर्यंत एवढे कठीण काळ गेला माझा 10 वर्षाचा. एवढा कठीण काळ गेला मला सुद्धा वाईट वाटलं नव्हतं. तर जो तो पाठीमागचा काळ जर आठवला ना मलाच दुःख येतं. कारण तुषारला माहिती आहे, तुषार माझा पार पहिल्यापासून फार एवढ्या लहानपणापासून मित्र आहे. का ते आम्ही दोघं नाही का दोघं एवढ्या माझ्यासाठी तो माझ्यासाठी रडला आणि मी त्याच्यासाठी रडलेलो आहे. एवढं शिक्षण कमी असताना मी आज माझ्या दृष्टीने मी आज 12वी नापास आहे. तरी पण आज एवढं हे करून ठेवलंय ना, फक्त कष्ट केलं. मी माझं शिक्षण कमी असून सुद्धा राहुल माझं शिक्षण कमी असून सुद्धा माझ्याकडे आता सर्व गोष्टी पण का ती माझ्याकडे. राहुल ठमा रावते. मी इथे मडगावमध्ये अंगणवाडीत असल्यापासून शिकतोय, 10वी पर्यंत शिकत होतो. श्रीधर, विनोद, इकडे अवंतिका, विशाखा, सारिका, पहिलीपासून 10वी पर्यंत आम्ही एका वर्गात शिकलोय. शाळेतल्याही बऱ्याच आठवणी आहेत. आम्हाला भूतांबरे मॅडम होत्या, उघडे मॅडम ज्या माझ्या शेजारी राहायच्या आणि त्यांचं ना प्रत्येक मुलाकडं व्यवस्थित लक्ष असायचं. आज मी शिक्षक म्हणून काम करतोय खेड तालुक्यामध्ये, ग्रॅज्युएट टीचर पोस्टवर आहे. आणि ते काम करत असताना मला ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा किंवा विद्यार्थ्यांबरोबर राहायचं त्यावेळेस मला ते मॅडम आठवतात की त्या आमच्याबरोबर कशा वागायच्या आणि त्या आम्हाला कशा प्रकारे हँडल करायचं. त्या प्रकारे आम्ही त्यांना म्हणजे एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाचं महत्त्व किती मोलाचं आहे हे मला माझे शिक्षक आठवल्यावर लक्षात येतं. तसंच आम्ही अजून काही गोष्टी आहेत. जसं अक्षयनी सांगितलं, इंग्लिश त्यांचं खूप चांगलं झालं होतं. मला आठवते 5वीला आम्हाला गोडे सर होते, पहिलाच दिवस असेल. इकडून मुलांना ब्रदरचं स्पेलिंग विचारायला सुरुवात केली, सगळ्या वर्गाने मार खाला. इकडून तर सिस्टरचं स्पेलिंग विचारलं होतं, सगळ्या वर्गाने मार खाला होता. 10वी पर्यंत शिक्षण माझं इथं झालं. कुलकर्णी सर सगळं म्हणजे पूर्ण सर्वांसमोर मी श्रीधर रोहिदास पानसरे. पहिलीपासनं म्हणजे अंगणवाडीपासनं 10वी पर्यंत मी मडमध्येच शिकलो. काही मित्र आहेत जे अंगणवाडीपासून 10वी पर्यंत सोबत होते, काही कॉलेजपर्यंत सोबत होते, काही तसं पाहायला गेलं तर मला ह्या क्षणी खूप आनंद होत आहे की आपण सगळेजण आहात, हे आनंदी आहात, आयुष्यामध्ये सुख समाधानी आहात, याचा मला गर्व वाटतो. तुम्ही या ठिकाणी आलात, वेळ काढून आलात. पहिली गोष्ट, जे नाही आले म्हणजे वेगवेगळी कारणं असतील त्यांना, की त्यांना एखाद्याला वाटतं जाऊ कसं, मी काय करतो, असं काही नाही आहे. आपण एकच जमावं, आठवणी एकमेकांना शेअर कराव्यात. सांगायचं झालं तर म्हणजे मला बोलता येत नाही, समजून घ्या. मी ऑफलाईन खूप काही बोलू शकतो. ऑफलाईन म्हणजे ते ऑनलाईन झालं, असं बॅक एंडने बोलतोय मी. सांगतो रे बाबा. मी 11वी 12वी जुन्नरला गेलं, शिवछत्रपती कॉलेज जुन्नर. म्हणजे माझं तर असं झालं होतं की 10वी नंतर, ॲक्च्युली आम्ही तर हुशार नाही, आम्ही कॉफी करणारी लोक. आम्ही 11वीला ॲडमिशन घेतलं आणि माझा नंबर म्हणजे 11वीमध्ये ए डिव्हिजनमध्ये लागला. आणि तिथं आपल्या ओळखीचं कोणीच नाही. पहिल्या दिवशी ए डिव्हिजनमध्ये कोणीच नव्हतं. म्हणजे अकाउंटचा लेक्चर झाला, मी एवढा घाबरलो का तिथनं LC काढला आणि शंकरराव बुट्टे कॉलेजला ॲडमिशन घेतलं. खाली ॲडमिशन घेतल्यानंतर मी परत फ्रस्ट्रेट झालो आणि छत्रपती कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि जयेंद्रच्या तुकडीमध्ये गेलो, डी विंगला गेलो, डी डिव्हिजनला. मग तिथं जयेंद्रनं आणि आम्ही कॉलेज वगैरे केलं. ग्रॅज्युएशन पण मी जुन्नर कॉलेजलाच केलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याच्या अगोदर 12वी झाल्यानंतर एक हे होतं जसं मंगलगोंदी की पोलीस व्हायचं म्हणून. मी, आतिश, नलिनी आणि स्वप्नील मस्करे आम्ही 4 जण संगमनेरला गेलो, ॲडमिशन घेतलं, तिथं प्रॅक्टिस केली, भरती पण केली. पण भरतीमध्ये असं व्हायचं की माझी हाईट एकदम प्रॉपर 165 आणि तिथे असं होतं जर तुमची 165 हाईट आहे तर ते 165 आहे तर खूप हे करावं लागायचं त्याला. तर मला 2-3 वेळा याच्यामधनं काढलं हाईटमधनं. झालं आता पहिली गोष्ट, त्यामुळे जरा भाषण थोडं बरं, भूक लागलेली आहे प्रत्येकाला. मी तुषार भाऊ मस्करे. तर माझं 12वी पर्यंत शिक्षण याच शाळेमध्ये झालं, आर्टमधून. मंगल होते आमच्या बॅचला. आणि शेवटचा पेपर दिला आणि आम्ही कोल्हापूरला फिरायला गेलो होतो तिकडं. आणि कोल्हापूरमधनंच मी जॉबसाठी, कारण घरची कंडिशन नव्हती त्या वेळेस, त्यासाठी जॉबला मी सांगली या ठिकाणी गेलो.
तर सांगलीला गेल्यानंतर सिव्हिलमध्ये मला जॉब लागला. त्यामध्ये मी ऑफिस बॉय म्हणून काम करत होतो. त्यानंतर माझं काम त्या मालकाला आवडलं थोडंसं, मला पोस्ट दिली, मी मॅनेजर पोस्टवर गेलो. त्यानंतर मी पुणे मिरज डबल लाईनचं रेल्वेचं प्रोजेक्टवर मी मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर दौंड मनमाड या ठिकाणी टोटल ओव्हरऑल स्ट्रक्चरचं काम माझ्या अंडरमध्ये होतं, म्हणजे त्याचं सुपरविजन मी करायचो. सिव्हिल इंजिनियर माझ्या अंडरमध्ये काम करत होतं. हे माझ्या कर्तृत्वाने मी सिद्ध केलं होतं तिथं का मी त्या कॅपेबल आहे त्या गोष्टीसाठी. त्यानंतर माझी त्यांनी कंपनी शिफ्ट झाली छत्तीसगडला, रायपूर या ठिकाणी. तर मला तिकडे काही जाणं पॉसिबल नव्हतं. आणि त्यानंतर त्या मध्यंतरीच्या काळात वडिलांचं निधन झालं, त्यामुळं घरी येणं गरजेचं होतं. तर मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एक 2-3 महिने मला काय करावं काय नाही अशी कंडिशन झाली होती माझी, काय करावे काय नाही असं थोडं झालं नंतर. पण मला सिव्हिलचा अनुभव भरपूर होता. त्यानंतर मग मी स्वतःचं समर्थ कन्स्ट्रक्शन म्हणून केलं आहे. मी आता गव्हर्नमेंटचे टेंडर भरतो, घेतो, ती कामं चालू आहेत आता सध्या पण माझी. आणि दुसरा माझं नाव संकेत विलास चकवे. 1 ते 4 आमचं शिक्षण पारगाव या ठिकाणी झालं. अवंतिका असेल, राणी असेल, गौरव, आतिश, पूजा आणि स्वप्नाली, आम्ही हे चौघं आम्ही तिकडनं 5-6 जण आम्ही मडमध्ये आलो. आमच्या गावचे 3-4 जण आम्ही जवळजवळ 3 ते 4 जण आम्ही 10वीला इकडे आले असं. 10वीला इकडे आल्यावरती भरपूर मित्र झाले. त्यात श्रीधरचं नाही एवढं जमलं आमचं पहिलं. त्यात किशोर, इकडे सुशांत आला, वैभव असेल, विनोद अगदी जवळचा माझा. 5 ते 12 पर्यंत आम्ही एकदम जवळचे विनोद. त्याच्यानंतर 1 ते 10 5 ते 10 शिक्षण इथे झाले. 12वी पण इथेच केली मी, कारण आमचं थोडंसं शिक्षणाचं आमचं थोडंसं पहिल्यापासून वाकडंच होतं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं अण्णासाहेब वगैरेला. तिकडे अनिल असेल, मनोज, बाळा म्हणून आपण ज्याला बघतो, किशोर, सुशांत होता तिकडं, अनिल, असे आम्ही बरेच जण तिकडं ग्रॅज्युएशन आम्ही कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी ठाण्याला TMT कंडक्टरमधून जॉईन झालो. पण प्रॉब्लेम असा की आपण गावावरून तिकडे गेलो, ते काय मिळतं जुळतं बसाना. मग माझी ओळख परत तिथं भेट श्रीधरशी झाली. आणि आज मी काय असेल मुंबईमध्ये बाबा जे स्थिर स्थावर आहे ते ह्या श्रीधरमुळं. नाहीतर मी बॅग भरून मी गावी निघलो होतो, पण हा मला तिथं भेटला. तर गावाला जाऊन काय करणार आहे म्हटलं, काय नाही शेती, थोडीफार शेती करू बघू. पण तो बोलला नाही, शेती नाही होते, तू थांब. मग आम्ही परत एकत्र राहिलो. श्रीधर, राजेश, अजित असेल, मग आम्ही 3-4 जण परत एकत्र रूम करून बरेच वर्ष राहिलो. त्याच्यानंतर आता मध्यंतरी माझं नाव सांगू का? माझं नाव सुशांत भरत गोलप. मी पहिली ते 4थी वाटखळमध्ये झाली आपली. 5वी ते 6वी पांगरीला वीरभद्र मंदिर. नंतर 5वी ते 6वी ते 10वी आपली मडला झाली. 11वी 12वी जुन्नरला झाली. नंतर BSc ते MSc वगैरे कॉलेजला झाली. नंतर काही शिक्षण मी युनिव्हर्सिटीमध्ये केलं, पण काही यश नाही आलं त्यानंतर. आता मी सध्या कार्यरत आहे नाशिकमध्ये मैदान लॅबोरेटरीमध्ये. मला 8 वर्ष एक्सपिरियन्स आहे फार्मास्युटिकलमध्ये. आता मी असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर काम करतोय. तर मग आता सर्व मित्र वेल एज्युकेटेड आहे. आणि असं शिक्षण म्हणजे काय, असं काय एवढं हे म्हणजे नाही का, आता सगळे सांगतात हा लय शिकलाय, तो लय शिकलाय, असं काही शिकलेलं वगैरे काही मॅटर करत नाही. मी पण शिकून काय एवढा दिवा लावलेला नाही. म्हणजे कसं असतं, एक वेगळा पात असतो, प्रत्येकाला वाटतं आपण हुशार आहे, तसं हुशार आहे. पण मला पण आता वाटतं का आपण पण, म्हणजे मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं, मी BSc MSc केली, पैसे असून सुद्धा BSc MSc केली. आज त्याचं मला पश्चाताप होतो. लोक बसून काम करतात, मला फील्डवर जाऊन काम करावं लागतं. आता मी श्रीधरचं पाहतो, जेव्हा फोन करेन श्रीधरला, अरे मी घरीच बसू, म्हणजे घरून हे काम करतोय मी. अरे म्हणजे मी ज्यावेळेस त्याचा फोन किती वेळा येऊ, मी फील्डवरच असतो. म्हणजे नाही का, पुढं बाहेर जावं लागतं, इंदोरला जावं लागतं, इकडे चालूच असतं. माझे नाव विशाखा अविनाश मस्करे आणि माहेरचं नाव विशाखा बाळासाहेब लोखंडे. मी ह्याच गावात आहे. माझं शिक्षण काही जास्त झालं नाही. मी 12वी पर्यंत शिकले.
शिक्षणात हुशार होते, पण जरा इतर गोष्टींमुळे जरा शिक्षण राहिलं पाठीमागे. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी घरी राहायचे. घरी राहिल्यावर कंटाळा यायचा खूप, म्हणजे करमायचं नाही. पण माझे मिस्टर मला म्हटले का तुला कंटाळा येतोय ना, तू गावात जात जा. मग मी अनिताकाकडे यायचे. तिने मला मशीन क्लास शिकवला, पण त्यातही मला कंटाळा यायचा. मी टाइमपास म्हणून केला. पण त्यानंतर मी शेताकडे 9-10 वर्ष राहिले. 10 वर्ष एकत्र कुटुंबात राहिले. नंतर थोडे घरातले प्रॉब्लेम, परत मुली झाल्या मला, त्यांना शिक्षणाला गावात यायला लागलं. मग त्यामुळे मी पण गावात राहायला आले. त्याच्यानंतर माहीच्या शेजारीच राहते मी. नंतर गावात मग आल्यानंतर काय करायचं, बसून पण कंटाळा आला. मुली पण मोठ्याल्या झाल्या. मग मी मशीनचं काम चालू केलं. त्यानंतर मी बेसिक पार्लर केलंय. मग मी पार्लरचं पण चालू करते. दुकान आहे माझं छोटंसं पार्लर. त्याच्यामध्ये कटलरी, ज्वेलरी, थोडीफार शॉपिंग वगैरे म्हणजे असते माझ्याकडं. त्याचं नाव अपेक्षा संतोष शेटे आणि माझी 12वी इथेच झाली. 10वी मला वाटतं मी 7वी 8वीला काहीतरी इथं आले. त्यानंतर 12वी झाली. त्यानंतर आम्ही FYला मंगलने आम्ही सोबतच ऍडमिशन घेतलं उतरला. माझं लग्न झालं होतं 12वी नंतर. 12वी नंतर माझं लग्न झालं. मग तरीही मी FYला ऍडमिशन घेतलं. आणि त्या आता माझ्या लग्नाला 14-15 वर्ष झाले. आणि त्यानंतर मला वाटतं आम्ही FYलाच आपण सोबत होतो. SYTY मी संगमनेरला केलं. आणि आता त्यानंतर मी भरपूर पोलीस भरती दिली, पुन्हा कंडक्टरच्या भरतीमध्ये दिले. बरोबर मिस्टर सपोर्ट करायचे म्हणून दिले बऱ्याच, पण नाही, घरी मुलं झाली, लहान मुलं होती, त्याच्यामुळे सोडून जाता येत नव्हतं. त्यानंतर मग आमची शेती आहे घरची, 4.5-5 एकर आहे जवळपास. मग मी ओपन गोठा केला स्वतःचा. मिस्टर सेंटरिंग कॉन्ट्रॅक्ट घेतात. आणि मग आता माझ्या गोठ्यामध्ये 18-19 गाय आहेत, लहान मोठ्या. आणि माझं दूध व्यवसाय मी स्वतः एकटीच हँडल करते. 80-85 लिटर दूध जातं. अशा कालवडी विकणे वगैरे असे मी स्वतः करते. आणि शेती पण सांभाळते, कांदे, ऊस वगैरे. आणि माझ्याबद्दल सांगायचं तर माझं नाव माहिती आहे सगळ्यांना, तरी पुन्हा एकदा सांगतो. माझं नाव जयेंद्र तुकाराम घोलप आणि माझं किशा शांत. मला पण काय बोलायची जास्त सवय नाही आहे, तरी पण ट्राय करतो. तर माझं एज्युकेशन सगळ्यांनी सांगितलंच, वाटकळमध्ये 1ली ते 4थी झालं, त्यानंतर पांगरीमध्ये आणि मडमध्ये. तर माझा स्कोअर होता एज्युकेशनचा. मला पहिल्यांदा पडायचे 35-40%, म्हणजे 7वीपर्यंत. 45 मला 9वीला पहिल्यांदा पडले. नंतर 60% पहिल्यांदा मला 10वीला पडले. 11वीला गेलो, 11वीला ते 65वर गेले, नंतर ते 68वर गेले. 12वीला माझा स्कोअर होता ना तो चढता होता. म्हणजे इंग्रजीचं माझं नेहमी वाकडं होतं, ते आत्ताही वाकडं आहे. 10वीचं सांगायचं झालं, 10वीचा भगवान तो आता आपल्यात नाही आहे इथे, त्याचा पेपर पाहून मी, मॅथचा पेपर त्याचा पाहून मी पास झालो. खरं सांगायचं मला माहित होतं मी नापास होणार 100%. बाकीच्या गोष्टींमध्ये ऍक्टिव्हिटीजमध्ये ना माझं डोकं चालायचं, पण एज्युकेशन म्हटलं का ते मला आता इझी वाटतंय. म्हणजे मी आता शिकवतो वगैरे. माझं इन्स्टिट्यूट पण आहे, एव्हेन्यू आर्ट इन्स्टिट्यूट नावाने, जिथे मी ग्राफिक डिझाईन ट्रेनिंग घेतो. व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, फोटोग्राफी, हे सगळं फिल्म मेकिंग तिथे शिकवतो. त्याचबरोबर मी कॅफे पण चालवतो, कल्लाकार फूड कॅफे. आर्टच्या रिलेटेड असल्यामुळं कॅफेला नाव मी कल्लाकार फूड कॅफे दिलंय. ते आई कॅफे सांभाळते पूर्ण. आईला मी वडील वारल्यानंतर आईला पुण्यात शिफ्ट केलं आणि आईला सगळं ट्रेनिंग वगैरे दिलं आणि आईच एक कॅफे हँडल करते. वेगवेगळे व्यवसाय करतो. शून्य प्रोडक्शन नावाने ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मी सगळंच करतो, की पूर्ण लोगो डिझायनिंग असेल, ब्रँडिंग असेल, ॲडव्हर्टायझिंग असेल, जे की म्हणजे आपल्या घरात येणारी प्रत्येक गोष्ट आहे ती डिझाईन केलेली असते. ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये मी लिगल अँड लायसन्समध्ये पण काम करतो. आता लिगल अँड लायसन्समध्ये एज्युकेशन नाही झालं तरी मी पावनभूमीत आपण जन्म घेतला, वाढलो, शिकलो, मोठे झालो, खूप खूप प्रगती केली आहे. इंजिनियर, डॉक्टर, पोलीस, वकील भरपूर काय झालेले आहेत. परंतु जे आपल्यातले कमी शिकलेले विद्यार्थी आहेत, ते आपले मित्र, सहकारी, त्यांना कधी कधी बोलायला पण असं वाटतं का काय बोलावं, त्याच्यामुळे काही काही जण आले नाहीत. लक्षात घ्या,
त्याच्यामुळे काही काही जण आले नाहीत, कारण की आपण यायचं काय, तुम्ही एवढे उंचावर गेलेत, आम्ही एवढे खाली वर, बोलणं चालणं हे ते, त्यांच्यामुळे प्रत्येकाला ते बोलणं व्यवस्थित वाटत नाही, म्हणून भरपूर जण आले नाही. नियोजन करताना श्रीधर, मिथून, मोडवे सर गेले, मी होतो, अजून कोण होतं, भरपूर जणांना फोन केले, काही जणांना वेगवेगळे इश्यू असायचे. ठीक आहे, पण एवढे जण आलेत, आनंद वाटतो. सगळेजण स्टेबल आहेत, लग्न झालेत, सेटल झालेत, सगळेजण ओके आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण आपली कष्टाने कमवून भरपूर असा पैसा कमवून ठेवावा, कारण की काळाची गरज तीच आहे, महत्वाचं तेच आहे. हाय वैभव, आता तुमच्या सगळ्यांचे जे आहे. नमस्कार आहे. मला सगळे आता तसं सगळे बाळाच म्हणतात, शाळेत पण सगळे बाळा म्हणायचे. आणि दुसरी माझी एक ओळख म्हणजे मी शाळेत डबेवाला होतो, आमचे डबे होते घरचे. मी तुमच्या बॅचचा म्हणजे तुमच्या याचा नाही आहे, मी 8वीमध्ये नापास होऊन तुमच्या बॅचमध्ये आलो होतो. ठीक आहे, पहिली ते 4थीपर्यंत शिक्षण माझं इथं झालं. 5वी 6वी संगमनेरला झालं, त्याच्यानंतर 7वी ते 12वी पण तिथं झालं माझं शिक्षण. मी थोड्या दिवस पुण्याला जॉब केला, तर काही जमलं नाही. मग मी परत मुंबईला शिफ्ट झालो. आता मी एका कंपनीमध्ये कामाला आहे, जी पिडिलाईटच्या अंडर बिजी एंटरप्राइजेस म्हणून एक कंपनी काम करते, जे रॉकचं जे आपलं सिमेंट, जे आपलं फरशी ठिकाणी जे सिमेंट लावतात त्याच्या अंडर मी काम करतो तिथे लॅबमध्ये. तर मी आता तिथं केमिस्ट म्हणून काम करतो, माझं शिक्षण ते नाही आहे. ज्यावेळेस म्हणजे तिथं माझा असा अनुभव आहे का तिथं खूप मशनी चालतात. मशनी चालतात, तर ज्यावेळेस मी ती बॅच ओके करेन त्यावेळेसच पुढं ते प्रोडक्शन चालतं त्याचं. मी जर नाही म्हणलं तर तिथं ते प्रोडक्शन चालत नाही. मी पण खूप स्ट्रगल केलं. माझं नाव अनिल चंद्रकांत मोरे. काय आता 5वी 4थी ते 5वीला आम्ही पांगरेला होतो. आता पांगरेला आम्ही बरंच होतो याच्यामधले. त्यानंतर आम्ही मडला आलो, तर मडला आम्ही टेम्पोत यायचं, पाऊस असला का भिजायचं, असं बरेच अनुभव होते शाळेतले. आता आम्ही 10वीला मागं बसायचो आम्ही सगळ्यात, मी, किशोर, बाळा, मिथून, सुशांत. आमच्या 4 बेंच फिक्स असायच्या मागं. आता सगळे आपण 9-10ला होतो सोबत. त्यानंतर 16 वर्षांनी आपण सगळे भेटलो. त्यात आता बरेच म्हणजे याच्यात बरेच पोरं आहेत. ते काही जण म्हणतो ते 5 तारखेला ठेवा रविवारी, पण काही जण म्हणतो ते 3च तारीख ठेवा. आता ज्याचे प्रॉब्लेम होते ते गेले निघून, ज्यांचे नाही ते राहिले. पण पुढच्या वेळेस करताना सगळ्यांचा एक विचार घ्या. माझं नाव मिथून सुरेश मुजाड. आज आपली 10वीची 2009 ते 10ची आपली 10वीची बॅच आहे. सगळेच जण पाठीमागच्या वेळेस मुली तुळशीविहारला भेटल्या, त्यानंतर सगळ्यांना वाटलं की आता आपण गेट टुगेदर करावं म्हणून. त्यानंतर ग्रुप विषय झाला. श्रीधरनी सर्वांनी आम्ही मेसेज केले, कोण कोण तयार होते काय, त्या पद्धतीने आपण हे नियोजन केलं आहे. प्रत्येकजण ग्रुपवरती मेसेज बघत होता, पण रिप्लाय कोणी देत नव्हतं. त्याच्यानंतर अक्षयच्या देखील मनामध्ये आलं का आता नक्की काय करायचं. पण सर्वांनी ठरवलं की 3 तारीख आपण ठेवली आहे, आपण ते करूया. काल रात्रीपर्यंत अक्षयचं माझं बोलणं झालं का जेवणाचं कॅन्सल झालं आहे, आता काय करायचं. नंतर मग सकाळी परत आपण नियोजन केलं की सगळ्या गोष्टी करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी भेटलो आहोत. तर शाळेच्या जुन्या आठवणी भरपूर आहेत आपल्या सर्वांच्या. सगळ्यात आपल्यामध्ये टिंगल करणारे महाराज संकेत चकवे, म्हणजे सरांनी याला आपण देऊन आपल्याला तो किस्सा संकेतचा आपल्याला आठवतो.
त्यानंतर आम्ही किशोर झालं, मी झालं, अनिल मोरे झालं, आम्ही शाळेत काही डबा आणलाच नव्हता. आम्ही फक्त नुसतं भात खायचा. आणि खरंच मी तुमच्या 6वी पासून मी तुमच्याबरोबर आलो. 6वी ते 10वी पर्यंत तुमच्यासोबत होतो. त्यानंतर 11वीला मी शंकरराव गुट्टे पाटीलला ॲडमिशन घेतलं. कॉमर्स त्या ठिकाणी घेतली होती. त्यानंतर 12वी ते झाली. 13वीला ॲडमिशन घ्यायचं तर झालं पास. 13वीला ॲडमिशन घेतलं मी आणि 13वीला म्हणजे 2 विषय माझे गेले. त्यानंतर आता म्हणलं करायचं काय, तर मग घरचे म्हटले की आता काय नाही करायचं, आता शेती करायची. मग त्यानंतर मी शेती करत राहिलो. बनकर फाट्यावरती देखील मला कामावर जायला लागलं. पण नंतर मी 2014मध्ये म्हणलं आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामध्ये पत्रकार क्षेत्र मी निवडलं. पण मी माझं काय जर्नलिझम झालं नाही, परंतु एक आवड होती, समाजकार्याची आवड होती, मला नोकरी करायची नव्हती. म्हणून मी पत्रकार क्षेत्र निवडलं आणि 2014 पासून तर आतापर्यंत मी अनेक पेपरला देखील काम केलं. माझा स्वतःचा चॅनल देखील आहे. म्हणजे त्यावेळेस मला समजलं की पत्रकाराची काय ताकद आहे. आता या ठिकाणी सर्वच माझे पोलीस मित्र आहेत. आणि ज्यावेळेस म्हणजे पोलीस अधिकारी असो किंवा कोणी असो, आम्ही डायरेक्ट त्यांची मग बाईट घ्यायचं, मग बोलायचं. आणि हे अशी सगळ्या गोष्टी घडत गेल्या. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि मी तुम्हाला सर्वांचा धन्यवाद देतो की खरं तर इतक्या वर्षातून अश्विनी असेल, विषय आपलं हे नाव आहे सारिका असेल, ह्या दोन्ही जर खूप लेट भेटल्या, बाकी सर्व भेटत होते. वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. सर्वांचं मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. परत पुन्हा आपण असंच भेटूया. शाळा सुटलेली आहे, आपण परत असंच भेटूया. आता आपल्या